हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मल्लिका येऊन सासूला सांगत असते की अहो हे सरपोतदार ना एक एक गोष्ट त्यांचा आता बांगड्यांची किंमत करत होते. ते किंमत विचारणं म्हणजे आईची किंमत झाल्यासारखं नाही आहे का. तेव्हा आजी बोलते की गप ग मल्लिका, काय बिनबुडाचे आरोप करू नकोस. तेव्हा मल्लिका बोलते की नाही आई, मी सिरियसली सांगते, हे लोकांचं ना एक एक वाढतंय. माझं चुकत असेल तर मी त्यांच्या पाया पडायला तयार आहे, पण मला नाही पटत आहे या गोष्टी. तेव्हा इरा चिडते आणि बोलते की मॉम प्लीज, जे काही चाललं आहे ना ते चांगलंच चाललं आहे, तू उगाचच काहीही बोलू नकोस. तेव्हा मल्लिका बोलते बरं बाई, मी काहीच बोलणार नाही आता ना, मी काही बोलतच नाही. तेव्हा आदिरा बोलते की ठीक आहे, तू बोलूच नको काही. तेव्हा मल्लिका तिथून निघून जाते. इकडे स्वानंदीची आई बाहेरून त्या बांगड्या घेऊन येते आणि बोलते काय गं, चुडा भरायला सुरुवात पण केली. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आई, तुझीच वाट बघत होतो. तेव्हा ती पटकन सूजकडे बांगड्या देते आणि ते स्वानंदी बांगड्या बघते. तिच्याकडे 6-6 बांगड्या असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की आई अगं एवढ्या बांगड्या, अगं आई मी नाही घालू शकत एवढ्या बांगड्या. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं राजवाड्यांना वाईट नाही वाटणार का, पद्धत असते ती. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही आई, मी आजींना फोन करते. तेव्हा मंदाकिनी बोलते की बरं बाई, तुला काय करायचं कर. तेव्हा स्वानंदी आजीला फोन करते आणि सांगते की आजी अहो, तुम्हाला राग नका येऊ देऊ, मला बांगड्या मिळाल्या आणि आवडल्याही, पण मी एवढं सोनं नाही घालू शकत. दिवसभर बाहेर जायचं असतं, ऑफिसला जायचं असतं, तर मग ते दडपण आल्यासारखं. तेव्हा आजी बोलते अगं दडपण घेण्यासारखं काही नाही आहे, हवं तर तू आत्ता बांगड्या घाल, लग्न झाल्यावर का लग्नानंतर नाही पण घालू शकत. पण ते कसं असतं ना गं, त्या बांगड्या म्हणजे मान असतो त्याच्यामुळे. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकजण सगळं सोनं घालतो का, नाही ना, मग फक्त मानापुरती घाल. तेव्हा स्वानंदीला आजीने समजवल्यावर स्वानंदी बोलते बरं आजी, तुम्ही म्हणतायत म्हणून घालते, पण मी लग्न झाल्या तुमच्याकडे लगेच देऊन देईल हां. तेव्हा आजी बोलतात बरं बाई, तेव्हा बघू. तेव्हा स्वानंदी चुडावाल्याकडे बांगड्या देते. तेव्हा अंजली बोलते की आजींनी समजवलं दिसतं. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते की ठीक आहे घालूयात, आणि स्वानंदी चुडा भरते. इकडे आदिराच्या घरी पण एन्जॉय चालू असतो. मस्त त्या नाचत असतात. मल्लिकाने अजून काहीतरी प्लॅन आखलेला असतो. तेव्हा मल्लिकाची मैत्रीण जी मंदाकिनीकडे बांगड्या घेऊन जाते, ती मल्लिकाला बोलत असते की बाई झालं बरं का काम. तेव्हा मल्लिका बोलली तिला डाऊट नाही आला ना गं तुझ्यावर. तेव्हा तिची मैत्रीण बोलते की अगदी नाही, किती हव्यासली गं ती बाई पैशांसाठी. बॅगेत पैसे आले तर अशी हुरळून गेली होती. मानलं बाई तुला, तुला माणसांची पारख किती आहे ना, कोणाला कसं नाचवायचं तुला बरं कळतं बाबा. तेव्हा मल्लिका बोलते की हो, मग राजवाड्यांच्या घरची मल्लिका बनून इतक्या वर्षापासून वावरते. आदिरा नाचत असते. समरही येतो. समर आदिराकडे बघून खुश होत असतो. आदिरा समरला नाचायला बोलवते, पण समर नाही बोलतो. तेव्हा आदिरा तिच्या बहिणीसोबतही नाचत असते. तिच्या आईसोबत नाचत असताना मल्लिका तिची मैत्रिणीला पटकन खुणवते की तो दिवा लावलेला असतो ना, तो तिला खाली पाडायचा असतो. तेव्हा नाचता नाचता मल्लिकाची मैत्रीण तो दिवा खाली पाडते आणि तिथल्या टेबलच्या कापडाला आग लागते. मल्लिका जोरात ओरडते आग आग. तेव्हा नाचता नाचता आदिरा पडल्यावर तिच्या हातातल्या बांगड्या फुटतात आणि तिच्या हातात काच भरतो. तेव्हा मल्लिका ओरडते अपशकुन अपशकुन. तेव्हा आजी बोलते की काही काय बोलतेस, ते आदिराला किती लागले ते बघ आधी. तेव्हा समरही बोलतो, पटकन आग विझवतो आणि बोलतो की काकू काहीही झालेलं नाही, छोटंसं ॲक्सिडेंट आहे हा. तेव्हा मल्लिका बोलते की समर तुला काही कळत कसं नाही रे, अपशकुन आहे हा. तेव्हा समर बोलतो की आदिरा तू ठीक आहेस ना बाळा. तेव्हा आदिरा बोलते की आय एम ओके, पण ही बांगडी कशी तुटली. तेव्हा अर्पिता बोलते की काळजी नको करू, तुझ्या हाताला काच लागला आहे फक्त, आपण हळद लावू. आणि तिथे ती हळद लावते. इकडे मंदाकिनी पैसे घरात घेऊन येते. तेव्हा ती बघत असते की पैसे कुठे ठेवावे म्हणून. कपाटात ठेवले ते यांच्या हाती लागतील, ड्रॉवरमध्ये ठेवले तर सारखे ड्रॉवर उघडझाप होत राहील. तेव्हा मंदाकिनी शोधत असते जागा पैसे कुठे ठेवायची म्हणून. तेव्हा ती एका फ्रेम मागे पैसे ठेवते. तेवढ्यात तिथे तिला सूज बघते आणि सूज बोलते की इतके पैसे कुठून आणलेस तू. तेव्हा मंदाकिनी तिला शांत करते आणि बोलते की इकडे आणि शांत बस. तेव्हा मंदाकिनी दरवाजा लावते आणि सूजला बोलते की तू काहीही बोलायचं नाही, बडबड करायची नाही, आणि तू काहीही पाहिलेलं नाही आहेस. तेव्हा सूज बोलते की आई अगं मला सांग तर, ठीक आहे मी काही पाहिलेलं नाही आहे, पण इतके पैसे मला तर सांगशील कुठून आणलेस, मी कोणाला काहीच बोलणार नाही. तेव्हा मंदाकिनी तिला दरवाजाच्या बाहेर काढते आणि बोलते की काही बोलायचं नाही, पळ. इकडे अंशू बोलत असतो की सगळं कसं चाललं आहे. तेव्हा अर्पिता त्याच्या रूममध्ये असते. अर्पिता बोलते की सगळं विधिवत चाललं आहे. तेव्हा अंशू बोलतो की म्हणजे ताई. तेव्हा अर्पिता बोलत असते की अरे प्लॅन केलाच होता, आग लावलीच होती. मम्माने आणि निलिमा मावशीने मस्त त्या पडद्याला आग लावली होती, पण तितक्यात समरदादा आला आणि समरदादाने आग विझवली. तेव्हा अंशू बोलतो की अरे यार ताई, या समरदादाला कसं कळत नाही, त्याच्या भल्यासाठीच करतोय ना आपण. तेव्हा अर्पिता बोलते नक्की ना.
अंशू बोलतो की ताई तुला अजूनही विश्वास नाही आहे का, म्हणजे तेव्हा अर्पिता बोलते की नाही रे तसं नाही. तेव्हा अंशू बोलतो की ताई मग तुझ्या मनात शंकेची पाल चुकलीच कशी. तेव्हा अर्पिता बोलते की सॉरी. तेव्हा अंशू त्याच्या ताईला बोलत असतो की हे बघ ताई तू आहेस ना म्हणून मी ऐकून घेतलं, नाही तर दुसरं कोणी असतं ना. तेव्हा अर्पिता बोलते की दुसरं कोणी असतं तर काय. तेव्हा अंशूच्या हातात चाकू असतो ना, त्या सफरचंदावर चाकू टाकतो. तेव्हा अर्पिता हसायला लागते. तेव्हा अंशू बोलतो ताई तू हसतेस. तेव्हा अर्पिता बोलते की हसू नको म्हणून काय करू, तूच माझा खरा भाऊ आहेस. तुझा ना थोडासा राग, हाच राग मला बघायचा होता म्हणून थोडंसं नाटक केलं मी. थोडं तिथे नीलिमा येते आणि ती बोलते की कोण कोणावर रागवतंय, रागवायचं असेल ना तर आपल्या शत्रूवर रागवा. तेव्हा अर्पिता बोलते की काकू मल्लिका आईकडे जाऊन आलात का. तेव्हा नीलिमा बोलते की मी मल्लिकाकडे जाणार होती पण ती झोपली असेल म्हटलं, दिवसभर काम करून करून थकली आहे ना. तर हे बघा मल्लिकाने मला एक वस्तू आणायला लावली होती, ती तुम्हाला मी सांगायला आली आहे. तेव्हा अर्पिता बोलते का काकू काय त्यात. तेव्हा मल्लिका बोलते की ते आमच्या दोघींचं सिक्रेट आहे, मल्लिकाला असं वाटायला नको की तिने ते आणलंच नाही म्हणून. तेव्हा अंशू बोलतो मग आम्ही तुमच्या टीममध्ये नाही आहे का. तेव्हा नीलिमा बोलते आहेत रे. तेव्हा अर्पिता बोलते की पण थोडी हिट तर द्या. तेव्हा नीलिमा सांगते की याला ना खाजवून खरूज म्हणतात. आता ह्याची मज्जा ना तुम्ही हळदीच्या दिवशी पहा. तेव्हा अंशू बोलतो ही मॉम पण नाही, हिच्या डोक्यात काय चालू असतं कळतही नाही आणि ती सांगतही नाही. तेव्हा अर्पिता बोलते कारण की तिला सांगायला नाही आवडत, तिला कृतीतून करून दाखवायला आवडतं. इकडे स्वानंदीचा चुडा भरून होतो. तेव्हा मंदाकिनी तिथे येते आणि बोलते की किती छान दिसतोय बघ बरं. तेव्हा अंजली बोलते की वर्माई तुम्ही पण भरून घ्या आता चुडा. तेव्हा तिथे मंदाकिनी पण चुडा भरायला बसते. तेवढ्यात तिथे सुश तिथे असते आणि तिला पुन्हा ते फोन येतो. तेव्हा सुश गांगरते, ती उठायला लागते. तेव्हा स्वानंदी तिला सावरते. तेव्हा मंदाकिनी बोलते किती धडपडशील गं, काल पण अशीच करत होती. तेव्हा सुश थोडी गांगरत फोन घेण्यासाठी निघून जाते. तेव्हा तिला तोच फोन असतो. तो मुलगा बोलत असतो की किती दिवस थांबणार आहेत तुम्ही, मुली रेडी आहेत पैसे देण्यासाठी, मग मी काय करतो देऊन टाकतो कोणाला तरी रोल. तेव्हा सुश बोलते की नाही असं नका करू, मला तो रोल हवाच आहे. तेव्हा सुश बोलते की असं नका करू, मी आज रात्रीपर्यंत कॅश रेडी ठेवते. तेव्हा तो मुलगा बोलतो फक्त तुझ्यासाठी, नाही तर दुसरं कोणी असेल ना तर हा चान्स नसता दिला मी. इकडे आदिरा स्वानंदीला फोन करते. तेव्हा स्वानंदी बोलते बोला मॅडम कशी झाली चुडा भरण्याचा प्रोग्राम. तेव्हा आदिरा बोलत असते की खूप मज्जा आली, आम्ही खूप एन्जॉय केला आणि आय एम शुअर की पिंट्या दादाने पण खूप एन्जॉय केला, पण तो ॲडमिट नाही करणार. तेव्हा आदिरा स्वानंदीला सांगत असते की नंदूताई थँक्यू हं, तुला माहिती आहे त्याने मेहंदी काढून घेतली आणि तू सांगितलं म्हणूनच मेहंदी काढली. तेव्हा स्वानंदी बोलते की तू प्रत्येक वेळेस मला असं फॉर्मॅलिटीसारखं बोलायची काही गरज नाही आहे आणि त्यांनी तुझ्यासाठी मेहंदी काढली, त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा आदिरा बोलते मला माहिती आणि मला एवढंही माहिती आहे की तुम्ही दोघं ना पुढे जाऊन खूप छान कपल होणार आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते की आम्ही जेव्हा पण फोनवर बोलतो ना तुमच्याबद्दलच बोलतो. तेव्हा आदिरा बोलते की ते आत्ता आणि आमच्याबद्दलचं बोलणं कधी ना कधी ते संपणार आहे आणि कधी ना कधी तुम्ही तुमच्याबद्दल बोलायला सुरुवात करणार आहे. तेवढ्यात तिथे समर येतो. तेव्हा आदिरा बोलते की पिंट्या दादा इज हिअर. तेव्हा समर बोलतो की बोल. तेव्हा आदिरा बोलते की फोन घे आणि बोल. तेव्हा समर नाही म्हणत असतो. तेवढ्यात आदिरा नाटक करते की अरे अज्जू बोलवते, आले म्हणून तिथून आदिरा निघून जाते. तेव्हा समर फोन हातात धरून उभा असतो. तेव्हा स्वानंदी बोलते हॅलो. तेव्हा समोर बोलतो हां हॅलो, झाली आमची मेहंदी काढून. तेव्हा स्वानंदी बोलते हो आदिरा सांगत होती आणि तुम्ही ती काढूनही घेतली, त्यामुळे खूप आनंदी होती ती. तेव्हा समोर बोलतो तिच्या आनंदासाठीच तर सगळं चाललं आहे, बरं ठीक आहे गुड नाईट. तेव्हा स्वानंदी बोलते ओके गुड नाईट. तेव्हा समोर बोलतो तुम्हाला काही बोलायचं होतं का. तेव्हा स्वानंदी बोलते नाही. तेव्हा समोर बोलतो की ओके गुड नाईट. तेव्हा स्वानंदी बोलते हो गुड नाईट. फोन ठेवल्यावर स्वानंदी बोलते की काय बोलायचं होतं मला. इकडे रात्री सुश तिच्या आईने ठेवलेले पैसे चोरायला आलेली असते. तेव्हा सुश मंदाकिनीने ठेवलेली फ्रेमच्या मागची पैशांची गड्डी घेते आणि पर्समध्ये ठेवते आणि हळूच दरवाजा लावून बाहेर पडते. तेव्हा स्वानंदी हॉलमध्येच बसलेली असते. तेव्हा सुश दचकते. तेव्हा स्वानंदी बोलते की काय गं काय झालं, अशी भूत बघितल्यासारखे काय करतेस आणि कुठे चालली आहेस, बाहेर चालली आहेस का. तेव्हा सुश घाबरत बोलते की माझी ना एक फ्रेंड आहे असं बोलते. तेव्हा स्वानंदी बोलते कोण फ्रेंड आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.